राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या। शेतकऱ्यांच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ, आमचे सरकार सर्वसामान्यांचे कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। महासंग्रामाच्या संकनात 19 एप्रिल ते 1 जूनपर्यंत रणधुमाळी, 4 जून रोजी निकाल। महाराष्ट्रात 5 टप्प्यात होणार निवडणूक। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजणार। महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी। गेल्या 1.25 वर्षात लोकाभिमुख निर्णय, सरकारी पदभरतीमध्ये मराठा तरुणांना लाभ, मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन। महाराष्ट्रात काही मतदारसंघात बॅलेट पेपरवर होणार मतदान, उमेदवार संख्या मर्यादेपेक्षा वाढल्यास ईव्हीएम रद्द, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून दुजोरा। सोलापूर शहराच्या तापमान 40.2 अंशावर, मध्य महाराष्ट्र विदर्भात उष्णतेची लाट। 2026च्या T20 वर्ल्ड कप भारत श्रीलंकेत होणार, ICCने स्पष्ट केला 20 संघांच्या पात्रतेचा फॉर्म्युला। राज्य सरकारच्या निर्णयांचा धडाका, पोलीस दलात होणार AIचा वापर, रिक्षा टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ होणार स्थापन। सगळे सोयरीची अंमलबजावणी करा, अन्यथा निवडणुकानंतर घरी बसावे लागेल, जरांगे पाटलांचा शिंदे फडणवीसांना इशारा। सगळे सोयरीची अंतिम अधिसूचना आता 4 महिन्यानंतर, सूचना व हरकतींची छाननी सुरू, मुख्यमंत्री शिंदे यांची कबुली। PM सूर्यघर योजनेअंतर्गत 1 कोटीहून अधिक कुटुंबांची नोंदणी, लाभार्थ्यांना मिळणार 300 युनिट मोफत वीज। रूफटॉप सोलर बसवा आणि मोफत वीज मिळवा, अनुदानाचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन। वृद्ध साहित्यिक कलाकारांना 5,000 रुपये मानधन देणार, राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय, 125 कोटींच्या वाढीव खर्चास मान्यता। पैशाच्या बळावर सत्ता स्थापन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना भाजपने फोडली, राहुल गांधी यांच्या भाजपवर घणाघात। राज्यात मुख्यमंत्री घरकुल योजनेचा शुभारंभ, लाभार्थ्यांना मिळणार 2 लाख रुपयांची मदत, सर्वांचे घराचे स्वप्न पूर्ण करणार, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची ग्वाही। शेतकऱ्यांनी तिसरा डोळा उघडला तर सरकार भस्म होईल, उद्धव ठाकरे यांच्या केंद्र व राज्य सरकारला इशारा। 10 वर्षे देशाला फसवणाऱ्या सरकारचे काउंटडाऊन सुरू, नरेंद्र मोदींची गॅरंटी खोटी, शेतकरी जवान महिला तरुणांना फसवले, नाना पटोले यांच्या केंद्र सरकारवर हल्लाबोल। राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, धान उत्पादकांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये प्रोत्साहन रक्कम देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 8,50,000 शेतकऱ्यांना सौर पंप मिळणार। KYC केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये PM किसान सन्मान निधी योजनेचे थकीत हप्ते जमा होणार नाही, किसान सन्मान निधीसाठी KYC पूर्ण करा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन। महाराष्ट्रातील ताज्या व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।